बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार आहेत। राज ठाकरे दुपारी 2 वाजता ही भेट घेणार आहेत। मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतील। मुंबई संबंधित विषयांसंदर्भात भेट असल्याची सूत्रांकडून माहिती कळती आहे। राज ठाकरे पालिका आयुक्तांना भेटणार आहेत। मुंबईतील काही विषयांसंदर्भात भेट असल्याची माहिती सूत्रांकडून कळती आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पालिका आयुक्तांची भेट घेतील। राज ठाकरे दुपारी 2 वाजता भूषण गगराणी यांची भेट घेणार आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आयुक्तांची भेट घेणार आहेत, सविस्तर तपशील। नक्कीच आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार आहे। ते राज ठाकरे हे आपण म्हणतो महानगरपालिकेत जाऊन भूषण गगराणी यांची भेट घेणार आहे। ही भेट आपण बघितलं तर दुपारी 2 वाजता होणार आहे। आणि या भेटीमध्ये आपण बघितलं तर ज्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर ज्या प्रश्न आहेत महाराष्ट्राचे त्या संदर्भात ते याबद्दल विचारपूस करणार आहेत। आणि आपण बघितलं तर आता काही महिन्यांवरती पालिकेची निवडणूक देखील आहे आणि त्या संदर्भात आपण बघितलं ते प्रश्न अद्यापही सोडवले गेले नाही। आणि त्याबाबत राज ठाकरे हे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्याबद्दल सर्व माहिती घेणार आहेत। त्यासाठी ही भेट अत्यंत मनोज, राज ठाकरे यांच्यासोबत कोण असणार आहे आणि साधारणतः किती वाजता राज ठाकरे भेट घेतील? अद्यापही अशी कोणती माहिती मिळालेली नाहीये, पण आपण मित्र राज ठाकरे आणि आपण बघितलं जे मनसेचे नेते आहेत ते राज ठाकरेंबरोबर असतील। आणि आपण बघितलं ही भेट 2 वाजता होणार आहे। आणि या भेटीमध्ये जे मुंबईतील प्रश्न आहेत त्याबाबत ही चर्चा होणार आहे। आणि त्या चर्चेमध्ये आता कोणकोणते प्रश्न आहेत हे देखील तेवढं पाहणं गरजेचं ठरणार आहे। कारण की आपण बघितलं तर कुठेतरी रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, तसेच आपण बघितलं तर जे प्रदूषण आहे त्याबाबत देखील मोठे प्रश्न निर्माण होतात। या सर्वांवरती आता काय काय प्रश्न दोघांमध्ये चर्चा होते हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।